सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। पवनपार तलाव परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ट्रँक्विलायझर डार्टच्या सहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई यशस्वी झाली असली तरी वाघिणीसोबत तिचे बछडे असल्याची चर्चा असल्याने आता ते केव्हा जेरबंद होणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। 2 दिवसांपूर्वी गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक प्राणघातक हल्ला केला होता। या घटनेत कवडाबाई मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, संगीता चौधरी आणि सुनीता मोहुर्ले यांचा जागीच मृत्यू झाला होता। एकाच दिवशी 4 महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने गुंजेवाही आणि आसपासच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली। हल्लेखोर वाघिणीची ओळख पटवण्यासाठी 20 ट्रॅप कॅमेरे आणि 3 मोशन सेन्सरयुक्त लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। याशिवाय विशेष गस्त पथके, तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी, ट्रँक्विलायझर टीम आणि बचाव पथकांना दिवस-रात्र जंगल परिसरात तैनात करण्यात आले होते। कॅमेरा ट्रॅपमधील नोंदी, पगमार्क आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले। अखेर पवनपार तलावालगतच्या जंगल परिसरात वाघीण दिसून आल्यानंतर वनविभागाच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून अचूक डार्ट मारला। काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिला सुरक्षितरित्या पकडण्यात आले। वनविभागाच्या प्राथमिक तपासानुसार पकडण्यात आलेली वाघीण हीच 4 महिलांवर हल्ला करणारी वाघीण असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। मात्र अंतिम निष्कर्षासाठी तिची वैद्यकीय तपासणी, DNA नमुन्यांचे विश्लेषण आणि कॅमेरा ट्रॅपमधील पुराव्यांच्या पडताळणी केली जाणार आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। वाघीण जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अद्यापही परिसरात भीतीचे वातावरण आहे। वनविभागाच्या मोहिमेत RFO अंजली सायंकार, राऊंड ऑफिसर मानकर, नितीन गडपायले यांच्यासह वनरक्षक पेंडाम, मडावी, धनविजय, जावडे, चौधरी आणि टेकाम यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी भूमिका बजावली। गावकऱ्यांच्या मते वाघिणीसोबत बछडे असल्याने त्यामुळे बछड्यांचा धोका कायम असून वनविभागाने तातडीने त्यांनाही जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत।